हॅलो गृहिणींनो, तुम्हालाही रोज प्रश्न पडतो का, की आज मुलांच्या डब्याला काय भाजी द्यायची? तर ही राजमाची उसळ एकदा डब्याला देऊन बघा. नक्कीच मुलांची फेव्हरेट बनेल. तर काय करायचंय इथे कढईमध्ये तेल टाकायचंय, त्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. 2 बारीक चिरलेले कांदे ॲड करायचे आणि सोते करून घ्यायचे. त्यानंतर ह्यात आपल्याला ॲड करायचंय धना पावडर आणि हळद. हे छान असं मिक्स झालं, की आपण यात टाकणार आहोत चॉप केलेलं एक टोमॅटो. तेही छान असं सोते करून घ्यायचं. नंतर आपल्याला ह्यात ॲड करायचंय आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. तेही छान असं सोते करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी इथे 3-4 लोकांसाठी राजमाची भाजी बनवते, तर मी 1 चमचा मीठ आणि 1.5 चमचा तिखट ॲड करते. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि राजमाची उसळ मी राजमा उकडून घेतलेला आहे आधीच. कुकरमध्ये 3-4 शिट्ट्यांमध्ये राजमा छान असा शिजतो. त्यानंतर आहे ना, जर तुम्ही वाळका राजमा यूज करत असाल, तर तुम्हाला आदल्या दिवशी हा राजमा भिजत घालावा लागतो कोमट पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही यूज करू शकता. ॲटलीस्ट 12 तास तरी आपल्याला हा राजमा भिजत घालायचा आहे आणि छान असा नंतर आपण छान 3-4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचा. तर आहे ना, ही भाजी एकदा नक्की तुमच्या मुलांना आणि नवरोबांना डब्यावरती देऊन बघा आणि सांगा, की त्यांना ही भाजी आवडली का? राजमा ही एक कडधान्य भाजी आहे आणि मुलांच्या ग्रोथसाठी खूप छान आहे, पौष्टिक भाजी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि सांगा, की तुमची भाजी कशी झाली होती आणि माझ्या चॅनलला फॉलो करा फॉर नवीन-नवीन रेसिपीचे व्हिडिओज अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.